त्याला टेटस म्हणतात. तुम्ही काय करता? गुंडागिरीचे टेटस, अजून कोणते टेटस, कोणी प्रेमाचं टेटस. त्यानं तुमचं पोट थोडी ना भरणार आहे. तर तुम्हाला हेच सांगायचं आहे, की जशी तुमची मेंटॅलिटी राहणार आणि जसे तुमचे विचार, तुमचं वागणं, तुमचं राहणं असणार, तसे तुम्ही बनणार. जर तुम्ही असेच फालतूचे पोरी मागं हे ते करत राहसाल, तर तुमचं काहीच होऊ शकत नाही. आत्ताही टाईम आहे. जर तुम्ही स्वतःला बदलायचं असेल, तर मी तर आत्ता निघालो आणि निघालो म्हणजे मी आता माझं करत आहे इथून समोर आणि तुम्हाला पण सांगणं हे माझंच काम आहे. मी ते करत आहे. तुम्हाला मी जागोजागी मोटिवेट करणार. त्याच्यानंतर तुम्हाला काय बरोबर आहे, काय चुकीचं आहे, काही गोष्टी सांगणार. आता तुम्हाला त्याच्यातल्या काय घ्यायच्या आहेत, ते तुमच्यावर डिपेंड करते. आणि तुम्ही जर माझ्याकडून काही जरी म्हणजे तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटलं, काहीतरी तुम्ही शिकलात, काहीतरी झालं चांगलं, तर मलाही चांगलंच वाटणार आहे. माझं काय जाणार आहे, मी तर सांगितलं आणि त्याच्यामधून कोणाला फायदा झाला, तर मला काय कोणाचाही फायदा हो. आता आपल्या घरच्यांची बी एक मेंटॅलिटी अशी आहे, की आपले जे गावाकडचे आहेत, ते काय करतात घरचे, त्यांच्या पोरं आता खरंच तुमच्या पोरामध्ये काहीतरी टॅलेंट आहे आणि तुमचा पोरगा चांगला आहे, त्याला कोणतेही व्यसन नाही, काही नाही, तो मेहनती आहे. तर मग तुम्ही काय करता? त्याला सांगतात, की हां, त्याच्या पोरगा आता बघा याच्यावर लागलं, या पोस्टवर लागलं, या नोकरीवर लागलं आणि 40,000 पेमेंट आहे, 45,000 पेमेंट आहे. हां, ठीक आहे, त्याचं पोरगं लागलं, चांगलं झालं. त्याच्यासाठी चांगलं झालं आहे, त्याच्या घरच्यासाठी चांगलं झालं आहे. त्याचं पोरगं लागलं आहे, ही गोष्ट चांगली आहे. पण ह्याचं काय? याला ते पैसे देणार आहे का घर चालवायला? की अजून याला काही म्हणजे मदत करणार आहे, काय करणार आहे? तुम्ही यांचं त्यांचं उदाहरण देता. पण तुम्ही तुमच्या स्वतःच्या पोराला विचारता का? की त्याला काय करायचं आहे?